Now mark your present day, everyone. Okay. Arya, Antara, Parnika, Aniket, Bhavik. Only Antara is there from 6th standard. Bhavesh, put on your present day. भावेश प्रेझेंटी लिहायची आहे. चला लेट स्टार्ट. आपण 5th स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. ॲज many students are there from 5th standard. Okay, 5th standard. So we have completed your lesson number 12, right? Yes, lesson number 12 आपण complete केलेला आहे. And now this your methods of preserving food, lesson number 13. Yes, am I right? lesson number 13 चालू करायचा आहे आपल्याला. Okay. Okay, then let's start now. मेथड ऑफ प्रिझर्विंग फूड म्हणजे अन्न साठवण्याच्या पद्धती. बघा आपण वर्षभर आपण लोणचं पापड खात असतो की नाही, आणि हे सगळं आपल्या आईने उन्हाळ्यात बनवलेलं असतं आणि वाळवून ठेवलेलं असतं, बरोबर. मग हे सगळं हे काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला साठवून ठेवलेल्या असतात. साठवून ठेवलेल्या असतात म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी वेगळी विशिष्ट पद्धत वापरलेली असते. नाहीतर काल बनवलेलं जेवण आज खराब होतं की नाही. येस ऑर नो. अन्न लगेच खराब होतं ना. बनवलेलं जेवण जर फ्रीज मध्ये नाही ठेवलं तर ते नीट राहतं का? नाही, ते खराब होतं. मग अन्न साठवण्यासाठी काही पद्धती असतात, त्या आपण आज शिकणार आहोत. ओके, द मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. We need wheat, rice, pulses, etc. throughout the year, but their crops get ready only at certain times of the year. In order to have the grain available throughout the year, one season's crop must be stored and protected till the next season. बघा आपल्याला गहू, तांदूळ, वेगवेगळ्या डाळी या सगळ्यांची रोजच गरज भासते, हो की नाही. पण नेहमी त्याचं पीक येतं का? प्रत्येक वेळी शेतात तांदूळ गहू लावलेले असतात का? नाही. आपण वर्षातून एकदाच ती शेती करतो आणि वर्षातून एकदाच केलेल्या शेतीत एवढं अन्नधान्य उपलब्ध करून घेतो की ते आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत पुरलं पाहिजे, हो की नाही. येस. सो मग आपल्याला प्रत्येक वेळी अन्न लागलं, तुम्हाला गहू तांदूळ लागले, मग रोज तुम्ही दुकानावर जाता का आणायला? नाही. आपण काय करतो, आपल्याला लागणारं अन्नधान्य साठवून ठेवत असतो. ओके, वी कीप इट स्टोअर्ड. Different foodstuffs are produced in different places. They have to be made available in good condition to people at long distance. For example, it must be ensured that eggs, milk and milk product remain good condition during transport from dairy or poultry farm till they reach their users. बघा वेगवेगळे अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जातात, निर्माण केले जातात आणि दुसऱ्या लोकांपर्यंत, जे लोक लांब राहतात, जिथे अन्नपदार्थ बनवला जात आहे तिथून दूर असलेल्या लोकांपर्यंत एकदम सुस्थितीत ते पदार्थ पोहोचवण्यासाठी, जसं दूध आणि दुधाचे पदार्थ, त्यानंतर अंडी, ओके, हे 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 असे पदार्थ आहेत जे उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना टिकून राहायला लागतं आणि ते टिकून राहण्यासाठी त्यांची काळजी घ्यावी लागते. various kinds of okay sorry different fruits and vegetables are available in abundance in different season.
They also taste their best in that season. To prevent these large quantities of fruit and vegetables from getting spoiled and to enjoy them all year round, we make efforts to preserve them. बघा, वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाजी येत असतात आणि त्यांना ती ज्या हंगामात येतात त्याच हंगामात त्यांचा स्वाद चांगला लागतो की नाही. मग ही मोठ्या प्रमाणावर आलेली फळे आणि भाज्या हे फुकट जायला नको आणि वर्षभर आपल्याला ती वापरता सुद्धा यायला पाहिजेत. यासाठी ती टिकवून ठेवण्यासाठी आपण काही पद्धतींचा वापर करत असतो. Various kinds of papads, jams and pickles, onions, fish and masalas are prepared and preserved for whole year in many homes. Nowadays we can buy such ready product in market too. घरोघरी वेगवेगळ्या पापड कुरडया बनवले जातात. मुरंबे, लोणचे, त्यानंतर कांदा, मासे, मसाले हे सगळे चविष्ट पदार्थ वर्षभर टिकवून ठेवले जातात आणि हे पदार्थ बाजारात आता विकत सुद्धा मिळतात. To avoid having to go to the market for provisions again and again, we store what we need for several days in our house. If the food prepared for one meal is not finished, then we use certain methods of keeping it from spoiling in order to have it again the next time or the next day. बघा, स्वयंपाकघरात आपल्याला रोज काही ना काही लागतं. मग ते रोज त्याच्यासाठी आपण पुन्हा पुन्हा बाजारात जातो का, दुकानात जातो का? नाही. आपण बरेच दिवसांसाठीचं सामान घरात आणून साठवून ठेवतो. मग दुपारच्या जेवणासाठी आपण जे अन्न बनवलं आहे ते जर उरलं तर ते आपण संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा खाता यावं यासाठी आपण काही पद्धती वापरतो. जसं आपण ते फ्रीज मध्ये ठेवतो किंवा गरम करून ठेवतो. येस. Talk the elderly people in your family to find the answers to the following question with reference to the foodstuffs mentioned below. Milk, vegetable, grains, flours, शुगर, जॅगरी. काही पदार्थ दिले आहेत आपल्याला आणि त्या संदर्भात प्रश्न विचारले आहेत. मग आपल्या प्रश्नांची उत्तरं घरातल्या मोठ्यांकडनं मिळवायची आहेत. बघा, वेन डू वी से दॅट द फूड स्टफ इज स्पॉइल्ड, व्हॉट चेंजेस आर सीन इन इट. पदार्थ खराब झाला असं आपण कधी म्हणतो? त्याची चव बदलते, वास बदलतो, तो दिसायला वेगळा दिसतो. बरोबर. इज अ टाइम इन विच फूड स्टफ गेट स्पॉइल्ड डिफरंट इन डिफरंट सीझन. अन्न पदार्थ खराब होण्यासाठी वेगळं लागणारा वेळ ऋतूनुसार बदलत असतो का? हो, बदलतो. उन्हाळ्यामध्ये अन्नपदार्थ लवकर खराब होतात, तर हिवाळ्यामध्ये अन्नपदार्थ लवकर खराब होत नाहीत. ओके. विच फूड स्टफ स्पॉइल मोस्ट क्विकली. लवकरात खराब होणारे अन्नपदार्थ कोणते? जसं दूध वगैरे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. त्यानंतर व्हॉट मेजर्स आर टेकन टू कीप द फूड स्टफ इन द हाऊस इन गुड कंडिशन फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल. घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी आपण काय काय करतो? बघा, if we know the reasons why foodstuffs go bad, we would know what to do to keep them from spoiling. From the information you obtain, you must have gathered the following. बघा, मग आपल्याला जर माहिती असेल की अन्नपदार्थ कोणत्या कारणांनी खराब होतात, तर आपण ते खराब न होण्यासाठी काहीतरी करू शकतो आणि ते खराब न होण्यासाठी काय करावं हे आपल्याला समजतं. बरोबर. येस. बघा, इन विंटर, दॅट इज इन द कोल्ड वेदर, फूड स्टफ कीप लॉंगर. बघा, हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये आपले अन्नपदार्थ जास्त काळ टिकून राहतात. इफ दे आर केप्ट इन अ रेफ्रिजरेटर और केप्ट इन कोल्ड ऑन आईस, दे कीप इवन लॉंगर. जर आपण ते फ्रीज मध्ये किंवा बर्फात ठेवले तर ते अजून जास्त काळ टिकतात. Grains are dried in the sun before storing. Onions and potatoes are kept to dry in the open air in summer and then stored in a dry place. धान्य उन्हात वाळवून साठवली तर ते चांगली राहतात. कांदे बटाटे उन्हाळ्यात काय करतात? मोकळ्या हवेत ठेवून चांगली वाळवून घेतात आणि नंतर कोरड्या जागी ठेवतात, तेव्हा ते चांगले टिकतात. इफ वी बॉईल मिल्क, इट डज नॉट गेट स्पॉइल्ड इमिजिएटली. जर आपण दूध उकळवून ठेवलं तर ते लगेचच खराब होत नाही. Curries and vegetables preparation are brought to a boil to prevent them from spoiling till the next meal. उरलेली आमटी, भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहण्यासाठी ती उकळवून ठेवतात. मिल्क, मँगो पल्प आर फूड्स दॅट स्पॉइल क्विकली. आमरस, दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहेत. त्यानंतर अवर फूड हॅज टू बी केप्ट अवे फ्रॉम ants, कॉक्रोचेस, अदर इन्सेक्ट, माइस, रॅट्स अँड कॅट्स.
आपलं अन्न किडे, मुंग्या, उंदीर, घुशी, मांजरी या सगळ्यांपासून दूर ठेवावं लागतं. ओके, समजलं इथपर्यंत? फिफ्थ स्टँडर्ड. हॅव यू गॉट टिल हियर? ओके, बघा. आता इथे ऍक्टिव्हिटी आहे, डिवाइड चपाती इंटू 3 पीसेस. चपातीचे 3 तुकडे करायचे आहेत. त्यानंतर पुट 1 पीस इन अ क्लोज बॉक्स. एक तुकडा बंद डब्यात ठेवायचा आहे. रोस्ट द सेकंड पीस ऑन अ हॉट पॅन टू मेक इट क्रिस्प विदाउट चारिंग इट. लेट इट कूल अँड पुट इट इन अ बॉक्स. दुसरा तुकडा गरम तव्यावर करपवायचा नाही, पण चांगला भाजून थंड करून डब्यात बंद करायचा. इफ पॉसिबल पुट द थर्ड पीस इन अ बॉक्स अँड पुट इट इन द फ्रीज. शक्य असेल तर तिसरा तुकडा डब्यात घालून आपण फ्रीज मध्ये ठेवायचा. ऑब्झर्व दिस पीसेस एव्हरी मॉर्निंग अँड इव्हनिंग फॉर 2 to 3 days. मग 2 ते 3 दिवसांसाठी याचं ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं. आपल्याला काय दिसेल बघा. व्हॉट डू यू सी? वी सी व्हाईट, black or greenish fiber like cotton wool growing on the piece of chapati placed in a closed box. It also starts smelling, whereas for several days we see no such changes in the crisp piece of chapati or the one that was put in the fridge. आपल्याला काय दिसेल माहितीये का? जो जो तुम्ही डब्यात बंद केलेला चपातीचा तुकडा होता ना, जो बाहेरच ठेवलेला, त्यावर पांढरा, काळा किंवा हिरव्या कलरचे तंतू वाढायला लागतात आणि त्याला वास यायला लागतो. ओके, या उलट जो फ्रीज मध्ये तुकडा ठेवलेला आहे किंवा पुन्हा भाजून ठेवलेला तुकडा ठेवला आहे तो बरेच दिवस खराब होत नाही. वाय दिस हॅपन? बघा. द कॉटन वूल लाईक फायब्रस ग्रोथ ऑन द चपाती इज काइंड ऑफ फंगस. चपातीच्या तुकड्यावर जे कापसासारखे तंतू निर्माण झाले ती एक प्रकारची बुरशी असते. बघा बघा, ही आहे बुरशी. अ फंगस इज अ टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. बुरशी हा एक सूक्ष्मजीवाचाच प्रकार आहे. स्पोर्स ऑफ द फंगस आर प्रेझेंट इन द एअर अँड वॉटर. बुरशीचे जीवाणू हवेत किंवा पाण्यात प्रेझेंट असतात. The chapati in the box created favorable condition for the growth of the fungus, availability of food, water, air and warmth. That is why the fungus grew on the chapati in the box. मग या बॉक्स मधल्या डब्यातल्या चपातीच्या तुकड्यावर बुरशी का वाढली? कारण डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे जे पोषक वातावरण होतं, म्हणजेच अन्न, पाणी, हवा, ऊब, हे सगळं डब्यामध्ये बुरशीला मिळालं. त्यामुळे ती चपातीच्या तुकड्यावर वाढली. नाव फूड अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. अन्न आणि सूक्ष्मजीव. बघा. You know that microorganisms are present all around us in the air as well as in the water. तुम्हाला माहितीच आहे ना की आपल्या सभोवतालच्या हवेत, पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात. Usually air, moisture and warmth are available where food is kept. सर्वसाधारणपणे अन्नपदार्थांच्या बरोबरच ऊब आणि पाणी या गोष्टी जिथे अवेलेबल असतात तिथे सूक्ष्मजीव वाढतात. It means that it is always possible for microorganisms to grow rapidly in our food or foodstuff. We cannot see them, but if they begin to grow, our food gets spoiled. आपण हे सूक्ष्मजीव पाहू शकत नाही, पण त्यांची वाढ पटापट होते आणि ते आपले अन्नपदार्थ खराब करून टाकतात. Such spoiled food can cause a stomach ache, diarrhea, vomiting, etc. मग हे जसं खराब झालेलं अन्न आपण जर खाल्लं तर आपल्याला पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. The nutrition value of such food is also reduced. Sometimes it can even threaten life. आणि याचं पोषण मूल्य सुद्धा कमी होतं आणि काही वेळेला आपल्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. ओके, गॉट टिल हियर? फिफ्थ स्टँडर्ड समजलंय का? येस, फिफ्थ स्टँडर्ड सांगा. समजलंय सगळ्यांना? ओनली कर्णिका इज रायटिंग. ओके ओके. मग आता हे अन्न आपण कसं टिकवू शकतो पहा. मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. अन्न टिकवण्याच्या पद्धती. ड्राईंग, ओके, म्हणजे वाळवणे. When we dry foodstuffs, their water content is lost. This method is used to preserve foodstuffs like पापड, कुरडई, सांडगे, wheat, डाळ, etc. आपण जेव्हा पदार्थ वाळवतो तेव्हा काय होतं, त्याच्यातील पाणी निघून जातं
त्यामुळे ते दीर्घकाळ टिकू शकतात. मग आपले पापड, कुरडया, सांडगे, गहू, डाळी हे पदार्थ वाळवूनच टिकवले जातात. नेक्स्ट आहे कूलिंग, म्हणजे थंड करणे. When food is placed in a refrigerator, microorganisms do not get the warmth they need for growth. थंड केल्यावर फ्रीज मध्ये आपले अन्न पदार्थ चांगले का राहतात? कारण सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी जी ऊब लागते ती त्यांना फ्रीज मध्ये मिळतच नाही, म्हणून ते थंड राहतात. त्यानंतर बॉइलिंग म्हणजे उकळणे. When foodstuffs are boiled, the microorganism in them get destroyed. जेव्हा पदार्थ उकळतो तेव्हा त्यातले सूक्ष्मजीव मरून जातात. प्लेसिंग इन एअरटाईट कॅन म्हणजे हवाबंद डब्यात ठेवणे. When foodstuffs are preserved in airtight container, the microorganisms are first destroyed and it is ensured that water or air will not enter the foodstuff. काही पदार्थ तुम्हाला हवाबंद डब्यात मिळतात. ओके, जसं हल्ली कॅन फूड मिळतं, कॅन मध्ये फूड येतं. मग हे काय होतं, हे हवाबंद डब्यात असणारे पदार्थ जेव्हा आपण हवाबंद डब्यात ठेवतो तेव्हा त्यामधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्यांना आधी मारलं जातं आणि नंतर त्यामध्ये हवा आणि पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते. ओके, बघा इथे दाखवलेलं आहे. इथे पिक्चर आहेत. काही अन्न पदार्थ अशा प्रकारे साठवले जातात. हे बाहेरच्या कंट्रीमध्ये मोस्टली यूज होतं, आपल्याकडे नाही जास्त. It means that to preserve foodstuffs, the microorganism in them should be destroyed. Also, they must be placed in a condition in which microorganism will not grow. याचा अर्थ असा होतो की अन्न पदार्थ टिकवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा नाश करावा लागतो आणि त्या सूक्ष्मजीवांची वाढ होणार नाही अशा परिस्थितीत ते ठेवावे लागतात. ओके, बघा इथे लोणचं बनवण्याची एक मस्त ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मेक अ पिकल. A glass jar, a knife, a spoon, 7 to 8 lemons, a quarter bowl of salt, 2 tablespoons of red chili powder, 1.5 bowl of sugar. बघा काय काय पाहिजे आपल्याला? मध्यम आकाराची एक काचेची बरणी, सुरी, चमचा, 7-8 लिंब, पाववाटी मीठ आणि 2 चमचे मसाला आणि 1.5 वाटी साखर. Clean and dry the jar. Cut each lemon into 8 pieces. Put the pieces in the jar and add salt, sugar and chili powder. Mix the ingredients well with the dry wooden or steel spoon. Tie a clean piece of cloth over the mouth of the jar and keep it in the sun for about 10 days. Stir it every day with a clean and dry spoon. Your hands too should be clean and dry. Enjoy your pickle. आता लोणचं बनवण्यासाठी काय सांगितलं आहे? बरणी स्वच्छ आणि कोरडी करून त्यामध्ये लिंबाच्या 8 फोडी करायच्या आहेत आणि त्यानंतर या फोडी बरणीत टाकून त्यावर साखर, मीठ आणि मसाला टाकायचा आहे आणि स्टीलच्या चमच्याने किंवा लाकडाच्या चमच्याने ते हलवायचं आहे. आणि नंतर स्वच्छ कापड बांधून बरणीच्या तोंडावर स्वच्छ कापड बांधून 10 दिवस उन्हात ठेवायचं आहे आणि रोज चमच्याने ढवळायचं आहे. ढवळताना तुमचा हात सुद्धा चांगला स्वच्छ आणि कोरडा ठेवायचा आहे आणि हे लोणचं एन्जॉय करायचं आहे. पहा, प्रिझर्वेटिव्ह, यामध्ये आपण साखर आणि मीठ का टाकलं? पहा, सर्टन सबस्टन्सेस आर ऍडेड टू जॅम्स अँड पिकल टू प्रिझर्व देम फॉर अ लॉंग टाइम. लोणचे आणि मुरंबे टिकवण्यासाठी त्यामध्ये काही पदार्थ टाकतात. दे आर कॉल्ड प्रिझर्वेटिव्ह. त्यांना आपण परिरक्षक असं म्हणतो. शुगर, सॉल्ट, ऍसफोडिडा म्हणजेच हिंग, मस्टर्ड ऑइल अँड विनेगर आर एक्झाम्पल ऑफ प्रिझर्वेटिव्ह. मग साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, विनेगर हे सगळे काय आहेत? प्रिझर्वेटिव्ह म्हणजे परिरक्षके आहेत. ओके, बघा, much of the variety in the tastes of our food is due to spices. Every spice has a different flavor or taste. They have strong tastes and flavors and are therefore used in very small quantity. Spices can be dried and stored for a long time. They can be mixed and powdered to make many different masalas. Different spices are obtained from specific part of the plant. हे आहेत स्पायसेस, मसाल्याचे पदार्थ. ओके, हे आपल्या जेवणातील चवी वाढवतात आणि त्यामुळे काय होतं, ह्यांचा चव आणि वास एकदम उग्र असतो, त्यामुळे ते एकदम थोड्या प्रमाणात वापरले जातात. हे पदार्थ वाळवले तर ते खूप दिवसांसाठी साठवले जातात आणि या सगळ्याचं पूड करून, पावडर करून आपण ते मसाले तयार करत असतो आणि हे मसाल्याचे पदार्थ आपल्याला वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांपासून मिळत असतात. काय काय शिकलो आपण? If pickle, jam, papad, etc. are made in right season, they can be enjoyed for a whole year. जर आपण लोणचं, मुरंबे, पापड, कुरडया जर ऋतुमानाप्रमाणे केलं, उन्हाळ्यात केलं तर ते आपण पूर्ण
ते चांगले टिकतात आणि ते वर्षभर आपण वापरू शकतो. पावसाळ्यात ते होणारच नाही आणि आपण ते वापरू शकत नाही. इफ एअर, वॉटर अँड वार्मथ आर अवेलेबल, मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो रॅपिडली इन फूडस्टफ्स. सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज द फूडस्टफ टू गेट स्पॉइल्ड. हवा, पाणी, ऊब अशा ठिकाणी सूक्ष्मजीव खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे अन्नपदार्थ खराब होतात. Drying, cooling, boiling and canning foodstuff as also adding preservative to them are different method of preserving food. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षके वापरणे या काही अन्न टिकवण्याच्या पद्धती आहेत. Okay, here we have completed your whole lesson. Fifth standard. Have you understood it clearly? सांगा. Everything is clear to you? ओके. मग क्वेश्चन आन्सर शोधून ठेवायचे आहेत. आफ्टर कम्प्लिटिंग ऑफ 6th स्टँडर्ड वी विल टेक द क्वेश्चन आन्सर ऑफ युअर्स बिकॉज युअर लेसन इज कम्प्लिटेड. काय करायचं मॅम आहे क्वेश्चन नंबर येस. मॅम मला फक्त एकदा ड्रॉइंगचं सांगा ना, मला त्याच्यामध्ये जरा कन्फ्युजन होतंय. ड्राइंग. ओके. अन्नपदार्थ वाळवणे. ड्राइंग म्हणजे अन्नपदार्थ वाळवणे. याच्यामध्ये काय होतं, अन्नपदार्थ वाळवल्यामुळे त्यामध्ये जे पाणी असतं ते निघून जातं आणि अशा प्रकारे आपण पापड, कांदे, बटाटे, धान्य, डाळी हे पदार्थ वाळवून वापरू शकतो वर्षभर. ओके, अंडरस्टूड कर्णिका? ओके. नाव व्हॉट यू हॅव टू डू, क्वेश्चन नंबर 3 आणि 4 चे आन्सर शोधून ठेवा. 5th स्टँडर्ड चला फास्ट. 6th स्टँडर्ड रेज युअर हँड. 6th स्टँडर्ड मधनं कोण कोण प्रेझेंट आहे सांगा मला. जय, अंतरा आणि ओके, ओनली जय अँड अंतरा आर देअर, राईट? येस. येस, राईट. जय आणि अंतराच ना. Why you are writing no Antara? You are not present. यस टीचर, ती करीना पण आहे 6th असं आहे स्टँडर्ड. का? करीना शेख. Karina, you are from 6th standard? यस टीचर. Okay. Which medium, English or Marathi? मराठी. Okay. And Jay, you are from English medium or Marathi medium? Jay? इंग्लिश मीडियम. Okay. Okay. 6th standard, your lesson number 9, motion and type of motion. Okay. गती आणि तिचे प्रकार हे आपण आज शिकणार आहोत. हा लेसन घेतला नाही ना अंतरा तुमचा तनुजा मॅमने? अंतरा? नो. ओके, चल. ओके, तर आपण आता सुरुवात करूया. लेसन नंबर 9, मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. सी, आता इथे काय काय करतात सगळे पहा. ऑब्जेक्ट्स इन मोशन. बॉल हा गतीमध्ये आहे, तो भोवरा सुद्धा गतीमध्ये आहे. दॅट इज इन ऑल्सो मोशन. दिस बॉल इज ऑल्सो इन मोशन. एरोप्लेन इज ऑल्सो इन मोशन. ओके, हे सगळे काय आहेत, गतीत आहेत. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी मुव्हिंग ऑब्जेक्ट. मुव्हिंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी ऑब्जेक्ट्स इन मोशन. आपल्या रोजच्या जीवनात आपण वस्तूंमध्ये हालचाल पाहतो आणि याच हालचाल होणाऱ्या वस्तूंना आपण वस्तू गतिमान आहे असं म्हणतो. डिस्कस विच ऑब्जेक्ट इन अबाव पिक्चर आर इन मोशन. ओके, मग यामधील बॉल, भोवरा हे काय आहेत, गतिमान आहेत, मोशन मध्ये आहेत. सो व्हॉट इज मोशन पहा. गती म्हणजे काय. वाईल वेटिंग फॉर अ बस at a bus stop, other vehicle appear to be in a state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appears to be moving. For example, the trees are seen to a backward while you are traveling in a train.
If an object is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in motion. Change of place of an object is called displacement. An object in motion continuously undergoes displacement. The continuous displacement of an object is called motion. बघा मोशन म्हणजे काय, गती म्हणजे काय आपण बघूया. जेव्हा आपण बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबतो तेव्हा बाकीच्या वस्तू पळताना आपल्याला दिसतात की नाही. येस, म्हणजे बाकीच्या वस्तू गतिमान आहेत, बाकीच्या वस्तू मोशन मध्ये आहेत असं आपल्याला दिसतं. जसं बघा आपण रेल्वेतून प्रवास करतोय तेव्हा तुम्ही पुढे पुढे जाता आणि झाड एका ठिकाणी आहे पण असं वाटतंय ते मागे पळतंय, वाटतं ना असं बाहेर बघून. म्हणजेच काय, एखादी वस्तू स्थिर आहे पण ती सतत जागा बदलते असं दिसतं आपल्याला, तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. दॅट थिंग इन अ मोशन. म्हणजेच वस्तूचं विस्थापन म्हणजे स्थान बदलणं होय. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज ऑफ प्लेस. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. मग जी वस्तू मोशन मध्ये असते त्याची डिस्प्लेसमेंट सतत होत असते. मग बघा टाइप्स ऑफ मोशन, गतीचे प्रकार. लिनियर मोशन, पहिली आहे लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती. ही ट्रेन बघा आणि ती कार बघा. सी, a train or a moving vehicle on a road may travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called linear motion. रेल्वे गाडी किंवा रस्त्यावर येण्या जाणारी वाहने एक गतिमान एका सरळ रेषेत अथवा एका सरळ दिशेने असतात. ओके, मग याला आपण रेषीय गती असं म्हणतो. An object in a linear motion shows displacement along a straight line. एकाच रेषेत वस्तूचं विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असं आपण म्हणत असतो. If you stand on a chair and release a ball from your hand, it falls to the floor. What do you conclude from this? जर तुम्ही खुर्चीवर उभे राहिलात आणि हातातला बॉल सोडला तर तो जमिनीवर पडतो. यावरून आपल्या काय लक्षात येतं की ही काय आहे, एक प्रकारची लिनियर मोशन आहे, रेषीय गती आहे. सरळ बॉल गेला ना खाली. नेक्स्ट, compare the motion of soldier on a parade and a girl coming down a slide. आता लिनियर मोशन, रेषीय गती आपल्याला कम्पेअर करायची आहे. बघा परेड करताय तिथे सोल्जर आणि ही मुलगी स्लाइड वरनं घसरत आहे पहा. इन द मोशन ऑफ सोल्जर्स इन अ परेड इज द मोशन ऑफ द सोल्जर्स इन अ परेड इज सेम ड्यूरिंग दॅट पिरियड. Not even a slight difference is seen. However, the motion of a girl coming down the slide does not appear to be uniform. The girl comes down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. बघा जे संचलन करणारे सैनिक आहेत त्यांची गती एकसारखीच आहे, त्यामध्ये थोडा सुद्धा फरक दिसत नाही. पण जेव्हा घसरगुंडीवरनं मुलगी सरकत आहे तेव्हा ती घसरताना घसरगुंडीवर वेगाने खाली येते आणि तिची गती, तिची मोशन सतत वाढतच जाते. The motion of the marching soldier is uniform linear motion. म्हणजेच सैनिकांची संचलनाची जी गती आहे तिला रेषीय एकसमान गती असं म्हणतात. बिकॉज इन दिस मोशन नो चेंजेस सीन. या कारण या गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. ऑन दी अदर हँड द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. दुसऱ्या जागी आपण विचार केला तर जी घसरगुंडीवरनं घसरणारी मुलगी आहे तिची रेषीय गती काय आहे, असमान आहे असं दिसून येतं. These are the two main types of linear motion. मग रेषीय गतीचे हेच दोन प्रमुख प्रकार आहेत.
येस अंतरा, जय, समजलं का इथपर्यंत? सांगा लवकर. ओके. नेक्स्ट आता नॉन लिनियर मोशन पहा. लाईक रेषीय गती. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. जेव्हा एखाद्या वस्तूची गती ही स्ट्रेट लाईन मध्ये सरळ रेषीय नसते तेव्हा तिला आपण नैक रेषीय गती नॉन लिनियर मोशन असं म्हणतो. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ द फॉलोइंग टाइप्स. व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट डज अ स्विंग इन अ पार्क शो. एखाद्या गार्डन मधला जो झोका आहे, झोपाळा आहे, तो कशा प्रकारे मुवमेंट दाखवत आहे बघा. The swing always comes back from one end to the other end. It takes about the same time for each swing or oscillation. This movement of a swing is called oscillatory motion. बघा झोपाळा हा पुढे मागे होत असतो, एका एंडवरून टोकावरून दुसऱ्या टोकावर जात असतो आणि त्यावेळी त्याला प्रत्येक वेळी सेमच टाइम लागतो. मग या मुवमेंटला, या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणायचं आहे. सिमिलरली द मुवमेंट ऑफ पेंड्युलम ऑफ अ क्लॉक, the wing of a bird, the needle of a sewing machine, the vibrating diaphragm of a tabla or drum are also example of oscillatory motion. The motion of a body that is oscillating, that is swinging back and forth is called oscillatory motion. मग पुढे मागे होणारी जी मोशन आहे, जी गती आहे, तिला ऑसिलेटरी मोशन असं म्हणायचं आहे. ओके, बघा अशा प्रकारे हे झोके, त्यानंतर पक्षाचे पंख, फॅन, पेंडुलम. ओके, गॉट टिल हियर? समजलंय का इथपर्यंत? नेक्स्ट बघा काय आहे. द हँड्स ऑफ अ क्लॉक मूव इन अ सर्क्युलर मॅनर. घड्याळाचे काटे हे गोल फिरत असतात. येस. सिमिलरली अ फॅन और अ जियंट व्हील अँड अ मेरी गो राउंड कंप्लीट इच राउंड अलॉंग अ सर्क्युलर रूट. तशाच प्रकारे आकाश पाळणा, त्यानंतर फॅन हे सुद्धा गोल रेषेतच फिरत असतात. In our day-to-day life, we come across many example of objects that are in circular path. आपल्या रोजच्या जीवनात आपण असे गोल फिरणारे भरपूर ऑब्जेक्ट्स पाहत असतो. Which other example of circular motion can you give? We see some of these example: oscillatory motion and circular motion. That some objects complete one round or one oscillation in a fixed period of time. For example, the minute hand of a clock completes one round in exactly 60 minutes every time, while a merry-go-round also completes every round in the same period of time. Such motion is called as periodic motion. बघा, merry-go-round किंवा तुमचा जो घड्याळाचा काटा आहे, घड्याळाचा मिनिट काटा हा प्रत्येक 60 मिनिटाला त्याच ठिकाणी येतो. याचा अर्थ काय? या एखादे पर्टिक्युलर मोशन होण्यासाठी एक पर्टिक्युलर टाइम पिरियड फिक्स केलेला असतो, त्याला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणायचं आहे. सो द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ, गोल एका पाथवर असणाऱ्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणायचं आहे. तर द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन, त्याच पॉइंटवर परत परत येत राहणे इन अ फिक्स पिरियड, एखाद्या पर्टिक्युलर टाइम नंतर त्याच पॉइंटवर येणे, या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणायचं आहे. नाव रॅन्डम मोशन. While chasing a butterfly in a garden, do you run along a definite path in the same direction all the time? Not really. बघा, आपण जेव्हा गार्डन मध्ये एखाद्या फुलपाखराच्या मागे धावत असतो, तेव्हा आपण एका सरळ रेषेत धावतो का किंवा गोल गोलच धावतो का? नाही. ते कुठं जातं तिथे आपण त्याच्या मागे धावत असतो. बघा, सो देअर इज a butterfly constantly flits from one flower to another. There is no definite direction to its motion. Such motion is called random motion. फुलपाखरू हे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर सतत फिरत असतं. त्याच्या फिरण्यासाठी एखादं स्पेसिफिक असं मोशन नसतं. त्यामुळे आपण त्या मोशनला रॅन्डम मोशन असं म्हणायचं आहे. व्हॉट इज स्पीड? स्पीड म्हणजे काय बघा.
A bus covers the distance of about 200 kilometer from Solapur to Pune in 5 hours. एका बसने सोलापूर वरून पुण्याला जाण्यासाठी एका बसने 5 तासात 200 किलोमीटर इतकं अंतर कापलं. हाऊ मच डिस्टन्स डज द बस कव्हर इन 1 hour? मग एका तासामध्ये ती बस किती अंतर कापणार? मग याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. While solving this example, we take the ratio of distance traversed and the time required to traverse the distance. म्हणजे किती अंतर कापलं आहे आणि ते अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला हे आपण काढू शकतो. From this ratio, we come to know the distance traversed by the bus in 1 unit of time. मग 1 तासात ती बस किती वेळ चालली, किती डिस्टन्स तिने कापलं हे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, and here we have completed our lesson. अंडरस्टूड? लेसन समजलाय का तुम्हाला? 6th स्टँडर्ड खूप इझी लेसन होता. आता 6th स्टँडर्ड तुम्ही तुमचा क्वेश्चन नंबर 1 आणि 2 फाइंड आउट करायचा आहे. ओके, 6th स्टँडर्ड क्वेश्चन नंबर 1 आणि 2 फाइंड आउट करा. शोधायचे आहेत आन्सर. 5th स्टँडर्ड तुमचे आन्सर शोधून झालेत का? 5th स्टँडर्ड ओके. चला सांगा मला, राईट और रॉंग स्टेटमेंट. ओके, राईट और रॉंग. when something is boiled, the microorganism in it are destroyed. लिहा फक्त येस और नो. राईट और रॉंग लिहा चॅट बॉक्स मध्ये. चुकी बरोबर लिहा. राईट इट इन अ चॅट बॉक्स. Yes, right. Next. Our food does not get spoiled when microorganisms begin to grow in it. सूक्ष्मजीव आपल्या अन्नात वाढू लागले की आपलं अन्न खराब होत नाही. राईट और रॉंग? रॉंग. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढले की आपलं अन्न खराब होतं. Foodstuffs dried in summer cannot be used for the rest of the year. उन्हाळ्यात वाळवलेलं अन्न वर्षभर वापरता येत नाही. राईट और रॉंग? रॉंग. वापरता येतं. नेक्स्ट. Foodstuffs get warmth when put in the fridge. फ्रीज मध्ये ठेवल्यावर अन्न पदार्थाला ऊब मिळते. राईट और रॉंग? रॉंग. They became cold. Only Arya and Karnika are writing. Answer the following question. What are the different method of preserving food? अन्न पदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत? What are the different methods of preserving food? Yes, Karnika. Drying, cooling, boiling. Okay. Next, why do we avoid eating food that had got spoiled? खराब झालेले अन्न पदार्थ का खाऊ नये? Yes, Arya. त्यामुळे आपली तब्येत खराब होऊ शकते. Arya, you have this in English or Marathi? मराठी. Okay, fine, good. Next is, what are why do we make jams from fruits? आपण फळांचे मुरांबे का बनवतो? Why do we make jams from fruits? सांगा, का बनवतो आपण फळांचे मुरांबे?
वर्षभर मिळालेलं फळ सॉरी एका हंगामात मिळालेलं फळ टिकून राहण्यासाठी त्याची चव घेता येण्यासाठी आपण वर्षभर आपल्याला त्याची चव मिळण्यासाठी आपण ते फळांचे मुरांबे बनवतो. ओके. नेक्स्ट, व्हॉट आर प्रिझर्वेटिव्ह? परिरक्षके म्हणजे काय? व्हॉट आर प्रिझर्वेटिव्ह? सांगा. येस, व्हॉट आर प्रिझर्वेटिव्ह? सांगा लवकर. मॅम सांगू? येस. शुगर, सॉल्ट, हाय मस्टर्ड ऑइल अँड ओके, दीज आर एक्झाम्पल्स. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? लोणची, मुरांबे, त्यामुळे टिकवण्यासाठी त्यात काही येस. विशिष्ट पदार्थ घालतात. Okay. Certain substances are added to jams and pickles to preserve them for a long time. These are called as preservative. Okay. Good. Arya, good. Next. Next question आहे तुमचा. Find out the names of different spices. सांगा मला वेगवेगळ्या गरम मसाल्यांची नावं सांगा. कोणकोणते असतात? चला पटकन. ब्लॅक पेपर, काळी मिरी. येस. देन अजून काय काय असतं? कार्डमम, दालचिनी, वेलची. येस, दालचिनी. सिनेमन, दालचिनीला आपण जिरं, सिनेमन असं म्हणतो. येस, जिरं. ओके, गुड. स्टारफूल, येस, गुड. धना पावडर, ओके. येस, मग तुमचे क्वेश्चन आन्सर्स कम्प्लीट दगडफूल, झाले 5th स्टँडर्ड. समजलेत का तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स सगळे? क्वेश्चन आन्सर शोधायला काही प्रॉब्लेम झाला का? लिहू शकाल का तुम्ही ते ऍज युअर होमवर्क? कॅन यू राईट दॅट ऍज युअर होमवर्क? येस, कॅन यू राईट ऍज युअर होमवर्क? ओके, गुड. 6th स्टँडर्ड. Who is present from 6th standard? Yes. Antara, Joy and Karina. शोधले आन्सर्स? आन्सर शोधले का? ओके, चला. बोल ना तू. What happened? काय झाला? हॅलो टीचर. येस. बुक नाही ते मामा तिकडे होत ना. ओके, चालेल. चला. सो क्वेश्चन नंबर 1 आपण क्वेश्चन नंबर 2 घेतोय हा. फिल इन द ब्लँक. अंतरा. इफ अ बॉल इज ओके, मी तुमचा बुक घेते. वेट. ओके, चला. इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो टिंबटिंब गतीने खाली येतो, तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो टिंबटिंब गतीने जमिनीवर येईल. येस, अंतरा. अंतरा, करीना, एनीवन कॅन टेल मी? पहिला टीचर एक रेषीय समान आणि दुसरा यादृच्छिक.
ओके. नेक्स्ट, धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती टिंबटिंब असते. पूर्ण सेंटेन्स वाचा अंतरा. ओके टीचर. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एकरेषीय असते. गुड. आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार टिंबटिंब गतीने उडते. यश टीचर. आकाशातून भक्ष्याचा शोध घेणारी उडणारी घार गतीने वर्तुळाकार उडते. ओके, वर्तुळाकार गतीने उडते. ओके. फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती टिंबटिंब, तर मेरी गो राऊंड मध्ये बसलेल्या मुलांची गती टिंबटिंब असते. समान वर्तुळाकार आणि असमान वर्तुळाकार. ओके. 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 चला इथे आपण थांबूया आज. 6th स्टँडर्ड तुम्हाला सुद्धा समजलंय का आपण काय काय शिकलो, आणि क्वेश्चन आन्सर्स बाकीचे सगळे शोधून लिहायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरला मी परत घेणार आहे ते क्वेश्चन आन्सर, आणि त्यानंतर तुम्ही लिहू शकता. ओके. येस अंतरा. टीचर तो पहिला ना. बाय टीचर. येस, बाय बाय. अंतरा, फक्त तूच आन्सर्स देतेस मॅम म्हणून. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण परत घेऊ. येस. बाय. ओके. मॅम येस मॅम येस येस मॅम उद्या मी कर्णिका. क्लास करणार नाही. उद्या मी क्लास करणार नाही कारण की आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय. ओके फाइन. बाय टीचर. बाय.